आज मी घोसाळ्याची भाजी करणार आहे। त्यासाठी आपण स्वच्छ पाण्यात घोसाळे धुवून घेऊ स्वच्छ। तर आपण कापून घेऊ, बारीक बारीक फोडी करून घेऊ याच्या। अशा प्रकारे आपण मध्यभागी कापून याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊ। अशा तर आता आपण याची भाजी करून घेऊ। मी बारीक बारीक फोडी करून घेतलं घोसाळ्याच्या सगळ्या। तर आता मी कढईत थोडंसं तेल टाकते। आपण थोडा गॅस फुल करून तेल थोडं तापून देऊ। तर तेल तापले, आता आपण थोडेसे जिरे टाकू तेलामध्ये, एवढे, आणि थोडीशी मोहरी टाकू, एवढी। आणि आता आपण लसणाची बारीक केलेली पेस्ट टाकू त्यात, एवढी। आता आपण तेलामध्ये सगळं मिक्स करून घेऊ। थोडासा लसूण तेलामध्ये परतून घेऊ। आपण तेलामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकू आणि या बारीक केलेल्या घोसाळ्याच्या फोडी टाकू देऊ। आता तेलामध्ये परतून घेऊ। तर आता आपण परतून घेतलं। आता आपण गरम मसाला टाकू 1 चमचा आणि घरगुती मसाला टाकू अर्धा चमचा, हळद टाकू थोडीशी आणि चवीपुरतं मीठ टाकू। ते मिक्स करून घेऊ। तिखट टाकू आता 1 चमचा, मिक्स करून घेऊ। तर आपण आता एवढं पाणी घालू त्याच्यामध्ये, आणि एवढा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालू, ते मिक्स करून घेऊत आता। 5 मिनिटं शिजून देऊत आपण। तर भाजी शिजलेली आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू वरून आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। तर घोसाळ्याची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।